हॅलो सगळ्यांना गुड इव्हनिंग। तर आता रात्रीच्या स्वयंपाकाची सुरुवात करण्या अगोदर मी इकडं खारीक आणि अंजीर दुधात भिजत घालत आहे। तसं तर आम्ही दररोज तसंच खायला घेत होतो, तर म्हटलं दुधामध्ये भिजवून खाल्ल्याने याचा डबल फायदा होईल। जसं बदाम आहेत, काही ड्रायफ्रूट जे आणलेले असतात ना, दुधात रात्री भिजत घालायचं आणि सकाळी खायचं, म्हणजे त्याचा फायदा जास्त भेटतो। तर तुम्ही म्हणत होता ताई बाबा कुठं आहेत, म्हणजे अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुमचे कमेंट येत होते की बाबा दिसत नाहीत। तर बाबा गावाकडे गेलेले होते आणि आज घरी आलेले आहेत। तर बाबांसाठी इथं मी थोडंसं गरम पाणी ठेवलेलं आहे, म्हणजे मी मोठं मग भरून पाणी ठेवते, पण म्हणलं आता संध्याकाळसाठी छोट्या पातेल्यामध्ये ठेवलेलं आहे। जे आयुर्वेदिक काढे असतात ना, ते टाकून ठेवलेले आहे। पाण्याला एक उकळीचा वेट करूया। थोडासा पसारा झालेला आहे, तर अगोदर मी हा पसारा उचलते। तर मिक्सरही काढून ठेवलेलं होतं, म्हणजे काही काटणं नाही, वाटणं कुठणंही सुरूच असतं। तर ते मिक्सरही काढून ठेवलेलं आहे आणि आज मी दुधीची भाजी बनवणार आहे। छान कवळी कवळी दुधी होती आणि छोटीशी होती, तर पूर्णच दुधी मी चिरून घेतलेली आहे। पाण्याला पण उकळी आलेली आहे। तर अगोदर बाबांना पाणी देऊन येते आणि फॅन ऑन करते, म्हणजे थोडंसं लवकर हे पाणी थंड होईल आता जेवण झाल्यानंतर पिण्यासाठी। आता इकडे मी अगोदर भाजीची तयारी करून घेतलेली आहे। तर कढई ठेवलेली आहे। कढई छान गरम झाल्यानंतर यामध्ये 2 चमचे तेल, मोहरी, जिरं, कढीपत्ता, लसूण टाकलेला आहे। परतून घेऊया। लसणाचा कलर हलकासा चेंज होऊ लागला की यामध्ये दुधीच्या फोडी टाकून मी परतून घेते। कोथिंबीर पण टाकलेली आहे आणि थोडा वेळ फोडणीमध्येच परतून घ्यायचं आहे, नंतर सुके मसाले टाकणार आहे। अशा पद्धतीने भाजी बनवली ना, खूप छान टेस्टी भाजी बनते, म्हणजे ज्यांना आवडत नाही ते पण आवडीने खातील। आणि या भाजीमध्ये डाळ वगैरे पण मिक्स केली जाते, म्हणजे जसं चणा डाळ वगैरे, पण तशी कधी बनवली नाही, पण बघूया एक दिवस ट्राय करून, खूप छान बनते तशी पण। इकडे नंतर मी सुके मसाले टाकले, जसं हळदी पावडर, धना पावडर आणि हिरवी मिरची पेस्ट टाकलेली 1 चमचा, चवीपुरतं मीठ टाकलं। छान परतून मी झाकून ठेवलेले कमी गॅसवरती, म्हणजे पाणी टाकणार नाही, सुकी भाजी बनवणार आहे। आणि जी हिरवी मिरची पेस्ट आहे ती मी पॅकबंद डब्यात काढून फ्रीजमध्ये ठेवून देते, म्हणजे 3-4 दिवस हे छान बनवून राहते, खराबही होणार नाही आणि याचा वास त्याला आणि त्याचा वास याला हे पण होणार नाही। तर इकडे बाबा पिशवी वगैरे जे येतात, म्हणजे बाबांचा टूरच होता 15 दिवसाचा, गावाकडे गेले होते, सगळं आवरून घेऊन आणि सगळं घेऊन आहेत आणि आता सगळं व्यवस्थित ठेवत आहेत, म्हणजे जसं आयुर्वेदिक काढे असतात, काही औषध, काही पाला वगैरे, हे जास्त खातात ना बाबा, ते सगळं काढून ठेवत आहे डब्यामध्ये भरून। परत कपडे वगैरे सगळं काढलेलं आहे आणि सगळे ह्या बॉक्समध्ये ठेवत आहेत, म्हणजे सगळे एकत्र भेटावं। आणि मी पाणी पण नेऊन दिलेली आहे, म्हणजे फॅन ऑन केलं, पाणी थोडंसं थंड होईल, कारण उकळलेलं पाणी असं नाही, आता उन्हाळा सुरू आहे त्यामुळे ना गरम गरम पाणी प्यायला नको वाटतं, पण बाबांना सवय झालेली आहे, थोडंसं कोमटच पाणी पितात, ते उन्हाळा असो किंवा हिवाळा असो, त्यांना सवय झालेली आहे। तर इकडं आता भाजी तर बनलेली आहे, मी गरमागरम भाकरी बनवल्या, भात पण ठेवलेला होता इकडं, तर संग बनलेलं आहे सगळं। अगोदर मी बाबांना जेवायला वाढत आहे, म्हणजे आजकालचा रुटीन कसा होता, 15 दिवसापासून बाबा नाही आहेत, तर कधीही स्वयंपाक करायचं आणि कधी जेवण करायचं, म्हणजे दिनेश पप्पाला यायला थोडासा लेट होतो ना, त्यामुळे मला स्वयंपाकाला पण लेट व्हायचा। पण आता बाबा आलेत ना, सगळं वेळेत होईल, आता कशालाही लेट होणार नाही, कारण एक ओढ असली पाहिजे व्यक्तीला। बाबा थोडंसं लवकर जेवण करतात, मग त्यामुळे मी पूर्ण स्वयंपाक लवकरच करते। आणि सकाळचं पण तसंच होतं, सकाळी पण कधी कधी लेट व्हायचा मला, पण आता बाबा आलेत ना, त्यामुळे 8-9 वाजेपर्यंत पूर्ण स्वयंपाक होईल आणि दुसरी कामं करायला मी फ्री। म्हणजे व्यक्तीच्या मागे कुठली तरी ओढ असली पाहिजे की हे सगळं वेळेत आवरायचं आहे, कारण असंच करायला गेलं ना सगळं वेळेत होत नाही। माझ्या संग तर तसंच आहे, हे सगळं वेळेत होत नाही, कारण मला तर वाटतं काहीतरी व्यक्तीला मागं धाक असली पाहिजे, काहीतरी ओढ असली पाहिजे, तेव्हाच आपण सगळं वेळेत आवरतो। तर असं कालचा दिवस असा गेला। हा दुसरा दिवस आहे। काल मी हरभरे भिजत घातलेले होते, तर इकडे बघू शकता, हे अर्ध भांडं मी भिजू घातलेलं होतं आणि हरभरे फुलून पूर्ण भांडं गच्च भरलेलं आहे आणि 1-2 अंकुरित पण झाले आहेत रात्रभरामध्येच। आणि हरभरे खूप छान आहेत, डाळीसाठी हरभरे आणलेले, मला चेक करायचे होते की व्यवस्थित भिजतात की नाही, कारण एक वेळ असं झाले होतं, अर्धेच हरभरे भिजत होते, अर्धे भिजत नव्हते, पण हे सगळेच हरभरे खूप छान व्यवस्थित फुललेले आहेत, म्हणजे एकदम परफेक्ट आहेत। तर आज मला डाळीसाठी हरभरे पण धुवायचे आहेत, जसं मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणलं की 16 तारखेपर्यंत सगळं मला करून घ्यायचं आहे, डाळी धुळी पापडे, जी उन्हाळी कामं आहेत, कारण नंतर पाडवा, परत 16 तारखेपासून पाऊस पण, म्हणजे पावसाला सुरुवात होणार आहे असं म्हणत आहेत आणि आज पण थोडंसं आभाळ वगैरे वाटतच आहे। तर म्हणलं जी ही डाळी धुळीची कामं आहेत, उन्हाळी कामं आहेत, ते आता 4-5 दिवसात मला आवरून घ्यायचे, दररोज एक काम करायचं आहे, त्यामुळे थोडीशी घाईगडबड सुरू आहे। तर अगोदर मी यांच्यासाठी चहा दिलेला आहे, तर चहा घेऊन गॅरेजला गेलेले, आणि माझ्यासाठी बनवता एक डिकाशन चहा, लिंबूची पानं टाकून। तुम्ही म्हणत होता ते फक्त सकाळ संध्याकाळ 2 वेळा दुधाचा चहा घेतला तर पीत होत नाही, तर हो, मला पण तसंच वाटतं की दुधाचा चहा प्यायला आता सुरुवात करायची, कारण मी जास्त दिवस पतपाणी करत नाही, हा माझा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे। जास्त दिवस पतपाणी होत नाही, जसं आपण दवाखान्यात जाऊन आला, औषध गोळ्या होईपर्यंत पतपाणी करणं खूप कठीण होतं मला आणि नंतर त्रास झाला तर परत सोडेन, पण पतपाणी जास्त दिवस होत नाही। तर इकडे सगळ्यांचं चहा पाणी झालेलं आहे। आता अगोदर मी हरभरे भिजत घातलेले जे आहेत ना, ते आता मी कुकरमध्ये ठेवून 1 शिटी देऊन घेते, थोडंसं मीठ टाकून, म्हणजे आज हरभऱ्याची उसळ बनणार आणि जे रोजचा स्वयंपाक आहे ते पण बनवणार आहे। जसं मी तुम्हाला म्हणलं, डाळीसाठी मसूर
हरभरा पण आणले, हरभरे पण आणलेले, दोन्ही मला धुवायचे आहेत आणि रात्रभर ठेवायचं आहे, उद्या उन्हाला घालायचं आहे आणि डाळ करून घ्यायची आहे. तर हे 2-4 दिवस इतके धावपळीचे, 5 मिनिटे रेस्ट नाही आहे मला, इतकी धावपळ होते. रात्री पण झोपायला लेट होतो, सकाळी लवकर उठते, कारण ही दिवसभराची कामं मला आवरायची असतात आणि किचनची कामं थोडंसं लवकर म्हणजे 9-9:30 वाजेपर्यंत आवरून घेते. त्यानंतर देवपूजा, जे आपली रोजची कामं आहेत ते, परत मग पापड वगैरे करायचं असलं ती कामं, इतकी धावपळ होत आहे ना आजकाल, काय सांगू. हे उन्हाळी काम म्हणजे म्हणतात ना की उन्हाळ्यामध्ये दिवस मोठा होतो, लवकर वेळ जात नाही, बोर होतं, पण बोर व्हायला वेळच नसतो. म्हणजे वर्षभराची सगळी तयारी आपल्याला उन्हाळ्यातच करायची आहे. जसं पापडं, खारुडी, कुरुडी, डाळी, जे हे उन्हाला टाकून वाळवून ठेवायच्या वस्तू आहेत, सगळं आता उन्हाळ्यात करायचं असतं, शेवया वगैरे, बोटवे. तर यामध्ये वेळ कसा जातो ते समजत नाही, 4 महिने कसे जातील ते पण समजणार नाही. आणि त्यामध्ये वातावरण पण अधूनमधून बिघडतच असतं, असं नाही की दररोज उन्हाच असतं. उन्हाच्या हिशोबानंच आपल्याला कामं करायची असतात, वातावरण बिघडल्यानंतर ही कुठलीही कामं होणार नाहीत. तर माझा रुटीन तरी असा आहे, एकदम बिझी, धावपळ सुरूच असते दिवसभर. आता खूप साऱ्या ताई सुट्टीला माहेरी जातात, म्हणजे सगळ्यांचं आपापले एन्जॉय सुरू असतं, कुठेतरी फिरायला जातात. पण आमचं असं आहे की सगळं उन्हाळी कामं जे आहेत ना ते करायला सुरुवात होते. आणि अगोदर कसं दीपक दिनेश असायचे, त्यामुळे तितकं टेन्शन यायचं नाही मला. पण आता सगळी वरती दिवसातून 10-12 तरी एरजाऱ्या होतात माझ्या, म्हणजे सगळं वरती नेणं, उन्हाला टाकणं, परत खाली घेऊन येणं. आणि एकतर ते वजन उचलत नाही जास्त, त्यामुळे थोडं करून येते, त्यामध्ये जास्त एरजाऱ्या होतात. तर असाच माझा आजकालचा रुटीन झालेला आहे उन्हाळ्यामधला. तर असं हे सगळं चालत राहतं. आता इकडं मी अगोदर स्वयंपाक करून घेत आहे. तर हे हरभरे जे आहेत ना, आम्ही थोडीशी शिजत ठेवलीत मीठ टाकून, आणि बाकीचे हरभरे मी डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवते. पॅकबंद डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवलं नाही, छान अंकुरित होतात. 4-8 दिवस ठेवून आपण खाऊ शकतो, जेव्हाही आपलं मन आहे त्यावेळेत आपण हे उसळ बनवून खाऊ शकतो. चांगले असतात अंकुरित कडधान्य खाल्लं पाहिजे, जसं मोड मटके आहेत, हरभरे आहेत, वाटाणे आहेत, मूग, खूप चांगलं असतं. आणि 4-8 दिवसाला मी बनवत असते. आणि आजकाल तरी दररोजच होत आहे उसळ आपल्या घरी, दररोज वेगवेगळ्या प्रकारची, कधी वाटाण्याची बनवते, कधी म्हणजे जे छोटे वाटाणे येतात ना, काळे वाटाणे ते, परत छोले जे असतात ना, छोल्याची, हरभरे, हे लाल हरभरे. इकडे तुम्हाला बोलत सगळ्या कांद्यावरची साल काढून घेतलेले. कांदे आणखी नवीन आणलेले नाहीत, अगोदरचेच आहेत, एकदम छोटे कांदे राहिलेले आहेत. आता अगोदर आपण सगळी मोठी कांदे घेतो आणि शेवटला छोटेच राहतात, आणि यामध्ये वेळ भरपूर जातो. तर इकडे कांदे मी चिरून घेतलेत खूप सारे. तोपर्यंत बघू शकता हरभरे छान शिजलेले आहेत. तर चाळणीत काढून घेतलेले, जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते निघून जाईल. आणि अगोदर मी उसळ बनवते आणि वरण भात पण संघ बनवायचा आहे. तर इकडे बघू शकता हे हरभरे एकदम छान मऊसुद्धा शिजलेले आहेत. असेच पाहिजे उसळ बनवण्यासाठी, आणि गरमागरम असेच खायला घेतले तरी पण खूप छान लागतात, टेस्टी लागतात हे. आणि दीपक दिनेश तर असेच खायला घ्यायचे, जी फोडणी टाकतो ना आपण ते त्यांना आवडायचे नाहीत, असेच गरमागरम खायला आवडतात. याच कुकरमध्ये मी डाळ लावलेली आणि याच कुकरमध्ये मी भात पण बनवणार आहे. म्हणजे एक झाल्यानंतर एक झाल्यानंतर वेगळे जास्त भांडे काढले तर भांडे पण जास्त होतात. तर अशा पद्धतीने केलं तर भांडे पण जास्त होणार नाहीत. एकाच कुकरमध्ये सगळं मी शिजून घेत आहे अगोदर. तर इकडं कांदे सगळे चिरून झाले, टोमॅटो घेतलेले, कोथिंबीर, हिरवी मिरची, सगळी तयारी अगोदर करून घेते. नंतर उसळ बनवा किंवा भाजी किंवा वरण काही बनवा, वेळ लागणार नाही, तयारलाच वेळ लागतो. तर इकडं मी 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, बारीक चिरून घेऊया. परत कोथिंबीर आणि एक टोमॅटो घेतलेला आहे. आणि देवपूजा तरी करायची आहे, पाणी भरायचं, इतकी कामाची धावपळ होत आहे ना. सकाळी वेगळाच गोंधळ असतो, सगळी पारशी कामं आवरायचं, मग त्यानंतर चहा पाणी झाल्यानंतर मग स्वयंपाकाची घाई गडबड, अधूनमधून दुसरी पण कामं होत असतात. असं नाही की छोटी घरची कामं सांगून जमतात, डायरेक्ट करावीच लागतात. अशी एकदम छोटी कामं, त्यामध्येच वेळ जास्त जातो. तरी सगळी तयारी करून घेतली, कढीपत्ता काढून घेतला आणि चिंच घेतलेली आहे थोडीशी. आता ही चिंचमध्ये पाणी टाकून मी एक उकळी काढून घेणार आहे, म्हणजे पूर्णपणे पल्प निघून येतो. हे सगळ्या वस्तू मी संघ जागेत ठेवलेत, म्हणजे जे डबे काढलेले आहेत ना, जागेत ठेवून दिले, तरी किचनवरती खूप पसारा होतो. तर इकडं हे जे भाताचं आहे ना, मी इकडच्या बर्नरवर ठेवलेलं, म्हणजे तिकडं हात माझा व्यवस्थित चालतच नाही, इकडं पटकन होतं जेही बनवायचं आहे. तर चिंचेचं इकडे ठेवलेलं आहे. बाबा आले आंघोळीला, तर बाबांना म्हटलं अगोदर तुम्ही आंघोळ करून घ्या, म्हणजे बाबा आंघोळ करून जेवण करतील, मग त्यानंतर जी पुढची कामं आहेत ती मी आवरून घेते, म्हणजे स्वयंपाक तरी पूर्ण होतो, किचनपासून फ्री होते, टेन्शन राहत नाही. एक वेळचं सगळ्यांचं जेवण झालं की मी निवांत होते मी माझ्या कामामध्ये. तर डाळ तर तिकडे शिजत आहे, इकडे तोपर्यंत तांदूळ फटकून घेत आहे मी, म्हणजे याच कुकरमध्ये भात बनवत ठेवते. आता इकडे दूध पण काढून ठेवलं, पण इकडं गॅसची चूल एकी रिकामी नव्हती, इकडे मी चिंच, तिकडं डाळ ठेवलेली होती. तर आता दुधाचं पातेलं ठेवलेलं आहे वरती. तोपर्यंत कुकरला पण 2-3 शिट्या झालेले, तर डाळ काढून घेते. आणि दुधाचं मी तिकडे ठेवलेले, इकडे मी कढई ठेवलेली आहे आता, म्हणजे दूध निवान गरम होत राहील. तोपर्यंत मी उसळ बनवून घेते. थोड्या वेळा दिनेशचे पप्पा पण येतील. आज थोडासा मला लेट झाला, किती धावपळ केलं तितकं लेट होतो. सकाळी तर असं होतं ना की एक म्हणजे कुस्ती, एक जंग खेळासारखं काम आहे की हे आवरायचं ते आवरायचं, धावपळ सुरूच असते. तर तेल घेतलेले कढईमध्ये 2 चमचे, मोहरी, जिरं टाकलं आणि कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर
आणि हिरवी मिरची टाकलेली आहे, परतून घेतलं. आता टाकले यामधलं फक्त अर्धा टोमॅटो, कारण टोमॅटो खूप मोठे मोठे आणले त्यामुळे अर्धा घेतलेला आहे. परतून घेतला. आता टाकूया यामध्ये सुके मसाले, हळदी पावडर, धना पावडर आणि थोडासा गरम मसाला, म्हणजे सुहाना मसाला आहे, जास्त म्हणजे वास वगैरे. काही मसाल्याची खूप स्ट्रॉंग वास असतात जे मला आवडत नाही आहेत आणि मला काही घरामध्ये कोणालाही आवडत नाही, जसं गरम मसाला वगैरे. तर गरम मसाला मी जास्त वापरत नाही, सुहाना मसालाच वापरत असते. तर इकडे सुके मसाले टाकून परतून घेतलेला आहे आणि मीठ टाकूनच मी हरभरे शिजवलेले होते त्यामुळे वेगळं मीठ टाकले, थोडीशी साखर पण टाकली, चव छान येते. परतून झाकून ठेवलेली कमी गॅसवरती. तर उसळ बनवून तयार झाली. तिकडे दूध पण निवान गरम झालेलं आहे, म्हणजे जास्त फुल गॅस केलं तर असं होतं की उत्तू जातं पूर्णपणे, त्यामुळे गॅस कमी ठेवलेलं मी इथंच आहे. यात थोडंसं इकडं तिकडं आपली नजर गेली की मग दूध आपलं काम करतं, पूर्ण उत्तू जातं आणि आपली कामं डबल होतात. तर इकडं डाळ काढून घेतलेली आहे आणि आज कुकरमध्ये मी भात बनत ठेवलेला आहे. आता संग वरणाची तयारी इकडं म्हणजे झालेलीच आहे, फक्त डाळ घाटून घेते मसाले टाकून आणि चिंच पण काढून टाकते आणि फोडणी देते वरणाला. तर हे वरण भात आणि उसळ बनल्यानंतर संग मी भाकरीही बनवते, तोपर्यंत बाबांचं पण आवरेल, म्हणजे आंघोळ करत आहेत. थोडंसं लवकर आवडते बाबामुळे, नाहीतर असं सोडं ना मी खूप लेट करते, कामं आवरत नाही आणि त्या नादामध्ये पूर्ण दिवस यामध्येच जातो आणि जी दुसरी कामं आहेत ना ते करायला वेळ नसतो माझ्याकडे, धावपळ खूप होत असते. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पण वेळेत येत नाही आहेत, कारण कुठलीही कामं वेळेत नसल्या म्हणजे दिवसाची सुरुवातच थोडीशी लेट झाली ना, मग पूर्ण दिवसच लेट जातो, एकही काम आपलं वेळेत होत नाही. तर इकडं सगळी तयारी करून घेतली. कढईमध्ये 2 चमचे तेल, मोहरी, जिरं, कढीपत्ता, कोथिंबीर टाकलं, परतून घेतलेलं आहे. मी दररोज वरण शेअर करते ना, बघून तुम्हाला पण बोर होत असेल, पण दररोजचाच रुटीन आहे माझा, त्यामुळे मी शेअर करत असते. नंतर मी हळदी पावडर, धना पावडर टाकलं, थोडासा मसाला आणि मिक्स केलेलं वरण टाकलेलं आहे. तर वरणाला एक उकळी यायचा वेट करूया आता. तोपर्यंत मी बाकीची कामं आवरून घेते. जी ही डबे काढलेली ते आता सगळं जागेत ठेवून देते, म्हणजे हिरवी मिरची, कोथिंबीरचे डबे फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत आणि जे ही मसाल्याचे डबे होते ते मी अलमारीत ठेवलेले आहे. तर सगळे हे आवरावर झालेले आहे इकडचे. आता पटकन मी भाकरी बनवते आणि पूजेला तर आज मला थोडासा लेट होणार आहे. आणि इकडे चहा बनलेले, तर अगोदर मी चहा घेतला आणि हे जे मसुरा आहेत ना, म्हणजे आता डाळीसाठीच्या मसुरा आणले, हे पण मी भिजू घालत आहे, म्हणजे मसुरा पूर्ण भिजतील का नाही ते मी चेक करण्यासाठी. 1 वाटी मसुरा घेतलेले आहेत आणि 2-3 पाणी धुवून घेतलं, तरी पण पाणी बघू शकता थोडंसं असंच होतं म्हणजे खूप माती आणि काड्या होत्या. मसुरा हरभरे सेमच आणलेले आहेत, तर घरगुती घेतल्यानं असंच असतं. तर असं मसुरा मी धुवून भिजत घातलेले आहेत. आता बघूया संध्याकाळपर्यंत कसे बनतील आणि नंतर मी त्या मसुरीचं वरण बनवणार आहे, म्हणजे आपण मसुराचं वरण खूप छान बनतं, उद्या तेच बनणार आहे. तर इकडे मी सुपरपीठ मळून घेतलेले, आज बोटवे पण बनणार म्हणजे तुम्ही माझं आता किती धावपळ होत असेल दिवसभर, तुझे आणि बोटवे कसे बनवतात ते पण तुम्ही विचारत असता. एकदम सोपी पद्धत आहे, मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे. इकडे बघू शकता भांड्याचा ढिगारा लागलेले, तर अगोदर मी भांडी घासून घेते. मी किती विचार करते की भांडी कमी करायचे, त्याच भांड्यात सगळं करते स्वयंपाक होईपर्यंत, तरी पण इथं ढिगाराच लागतो भांड्याचा पूर्ण स्वयंपाक आणि जेवण होईपर्यंत. तर असं इकडे मी लिक्विड घेतलेले पाणी, म्हणजे पाण्यामध्ये टाकून आणि सगळ्या भांड्यावरती पाणी शिंपलेलं आहे आणि भांडी घासायलाच घेतले. तितक्यात लक्षात आलं की कपडे अगोदर मशीनला लावले. मी विचार केला होता की कपडे हातानं धुवायचे, पण खूप लेट होणार आहे आणि मी बोटव्यासाठी खूप सारं पीठ मळलेलं आहे, त्यालाही भरपूर वेळ लागतो, म्हणजे आरामात 2-4 तास तरी लागणार आहेत मला. तर मला आता हातानं धुवायचं झंझट नको, कपडे मशीनला लावलं तर स्वतः हे कपडे धुवायचं काम होत राहील. तोपर्यंत मी भांडी वगैरे घासून घेते, फरशी पुसते आणि मग बोटवे करायला बसणार आहे. तर इकडे लिक्विड टाकून मी मशीन ऑन केलेली आहे, कपडे धुवायचं काम होत आहे. तोपर्यंत मी भांडी घासून घेते. भांडीला तसं भरपूर वेळ जाणार आहे, कारण आता उन्हाळा असल्यामुळे भांडे पण कडक होतात ना, भरपूर वेळ लागतो. भांडी कुंडी घासून मी किचन स्वच्छ करून आलेली आहे आता बाहेर आणि बघू शकता हॉलमध्ये गवत केलेले चिमण्याने, यांना हे काम लागलेलं आहे. दिवसभर गवत टाकत असतात, मी काढत असते. आता फरशी पुसायची, तर अगोदर मी पूर्ण हॉल झाडून घेते, गवत वगैरे काढते आणि मगच फरशी पुसायला घेणार आहे. चिमण्याची चूचू सुरूच आहे, त्यांना वाटतं कुठं माझं घर मोडायला, त्यांचं घर मी मोडणार नाही, पण खाली खूप गवत टाकत आहेत. तर असं होता ना, यासोबत या व्हिडिओला इथं एंड करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय बाय, टेक केअर. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.